हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओकडे बोलूयात. खरंच का? प्रिया आश्चर्याने विचारते. मला माझा चेहरा खूप आवडतो म्हणूनच सॉरी म्हणते. रियाज थोड्या रागीट पण आत्मविश्वासपूर्ण स्वरात म्हणतो. आजवर मी कधीच कोणाकडून मदत मागितली नाही, पण आज मी तुझ्याकडे मागतोय. म्हणजे तू भाग्यवान आहेस, समजलेस? प्रिया हसत म्हणते, नाही, मला भाग्यवान व्हायचं नाही. जा, कुणा दुसऱ्याला शोध आणि त्यालाच भाग्यवान बनव. माझ्याकडे दुसरी कोणतीही मुलगी मैत्रीण नाही जी हे करू शकेल. एक तूच आहेस जी हे करू शकतेस. आता कल्पना सांगितलीच आहे तर ती पूर्ण करण्यात मदत तरी कर ना. ठीक आहे, मदत करीन, पण मला त्याच्या बदल्यात काय मिळणार? प्रिया भुवया उंचावत विचारते. रियाज हसून म्हणतो, माझं मनालीमधलं फार्म हाऊस तुला खूप आवडतं ना, ते मी तुझ्या नावावर करतो. आता तरी मान ना, कारण मी तुला तुझी सगळ्यात आवडती गोष्ट ऑफर करतोय. त्याचं बोलणं ऐकून प्रियाच्या डोळ्यांचा अक्षरशः विस्फार होतो. ती आश्चर्याने म्हणते, खरंच? आणि लगेच उत्साहात म्हणते, काय करायचं ते सांग, मी मार खायलाही तयार आहे. रियांश हसतो आणि म्हणतो, सध्या मार खायची गरज नाही, पण माझ्यासोबत नाचावं लागेल. तो हात पुढे करतो. प्रिया त्याच्या हातात आपला हात ठेवते आणि दोघंही डान्स फ्लोअरकडे जातात. 5 मिनिटं झालीत. मी इथे थांबलोय. आता सांगणार आहेस का? तुला काय बोलायचे? चिराग चिडून म्हणतो. नियती थोडी गोंधळलेली असते. बोलायचं की नाही यावर ती थोडा विचार करते. मग एक खोल श्वास घेते आणि म्हणते, पहा चिराग, मी फक्त कॅज्युअली विचारते. चुकीचं समजू नकोस. मला तुझ्या आयुष्यात ढवळाढवळ करायची इच्छा नाही. पण मी जे पाहिले ते फक्त खात्री करून घ्यायचं होतं. चिराग वैतागून म्हणतो, देवीजी, आता बोलणार का? की आरती काढावी लागेल मग बोलशील? नियती थेट मुद्द्यावर येते. तुझं आणि आणण्याचं काही चाललंय का? म्हणजे तुम्हा दोघांमध्ये काही रिलेशन आहे का? काय? चिराग आश्चर्याने म्हणतो, तुला असं का वाटतंय? कारण मी तुम्हा दोघांना बाहेर एकमेकांना मिठी मारताना पाहिले म्हणून विचारते. आणि एक विचारू का? जर मी तुला मिठी मारते तर त्याचा अर्थ आपल्यात काही चाललंय का? काय बोलतेस तू? आपल्या दोघांमध्ये फक्त मैत्री आहे, त्या पलीकडे काही नाही. नियती थोड्या रागात उत्तर देते. चिराग म्हणतो, हो, अगदी असंच नातं माझं आणि अन्याचं आहे. ओ, म्हणजे तुम्ही दोघं मित्र आहात, ती म्हणते. आणि मग थोड्या आश्चर्याने पुढे विचारते, पण तुम्ही दोघं मित्र कधी झालात? आणि त्यानंतर तुझ्या लग्नातच आमची ओळख झाली आणि तिथूनच मैत्री झाली. चिराग सांगतो, वा, म्हणजे तुम्ही दोघं चुपचाप मित्र झालात. आता काय माहिती पुढे प्रेमातही पडाल? नियती हसत म्हणते. त्यानंतर काय यार, काहीही बोलतेस तू. माझं सोड, तुझं सांग. तुझा नवरा माझ्यावरून जळतोय. त्यानंतर इकडे काय? नियती थोडी थबकते. खरंच? हो. नियतीला चिराग सांगू लागतो. नियती थोडा विचार करून म्हणते, अच्छा, मग म्हणजे तो खरंच माझ्यावर प्रेम करायला लागलाय. आणि त्यानंतर चिराग म्हणतो, का? तुला त्याच्यावर विश्वास नाही का? आणि त्यानंतर नियती शांतपणे म्हणते, अरे, काही महिन्यांपूर्वी तो मला बघायलाही तयार नव्हता. तोच आता माझ्यावर प्रेम करतोय हे मानायला थोडं कठीण जातं. त्यानंतर चिराग तिचा हात धरतो आणि म्हणतो, नियती, तो तुला खरंच खूप प्रेम करतो. लग्नाच्या दिवशी जेव्हा तू बेशुद्ध पडली होतीस आणि डॉक्टरांनी सांगितलं की तुला ताबडतोब अँटीबायोटिक इंजेक्शन द्यावं लागेल, नाहीतर जीव धोक्यात येईल, ते ऐकून तो पूर्णपणे तुटून गेला होता. मला वाटतं तो तुझ्यावर लग्नाआधीच प्रेम करू लागला होता. आणि त्यानंतर नियती त्याचं बोलणं ऐकून विचारात हरवते. मग चिराग विचारतो, आणि तू तू त्याच्यावर प्रेम करतेस का? नियती त्याच्याकडे पाहते आणि चिराग पुन्हा विचारतो, सांग ना, जेव्हा तू मीडियासमोर त्याला आय लव्ह यू टू बोलली,
म्हणाली होतीस ते खरं होतं का, की फक्त मीडियासाठी? नियती डोळे घट्ट मिळते आणि मनात विचारते, मलाच समजत नाही मी त्याला आय लव्ह यू टू कसं म्हणाले. त्याने मुद्दाम मला डोळ्यात बघायला सांगितलं होतं. कदाचित त्याने आपल्या नजरेतून काहीतरी जादू केली असेल. मीच मूर्ख आहे जी त्याच्या डोळ्यात हरवली. मी स्वतःवर पूर्ण नियंत्रण ठेवलं होतं, पण तरीही त्या सर्वांमध्ये तो यशस्वी झाला आणि माझा आत्मविश्वास अक्षरशः शून्य झाला. त्यानंतर कदाचित मी स्वतःवरच जास्त थोडा आत्मविश्वास ठेवला होता. तेवढ्यात चिरागचा आवाज माझ्या कानात आला. ही डोळे बंद करून कोणता मंत्र म्हणते बरं? मला सांग, मीही म्हणतो मग. त्याचा आवाज ऐकताच नियतीने डोळे उघडले. ती काही बोलणारच होती. तेवढ्यात अचानक लाईट गेली. अरे, ही लाईट, नियती म्हणाली. तेवढ्यात एकाच ठिकाणी थोडीशी प्रकाशाची झाक दिसू लागली. ती झाक हळूहळू तेज झाली आणि त्या प्रकाशात तिला फ्लोअरवर रियांश दिसला. तो एका मुलीच्या सोबत होता. रियांशच्या हातात प्रियाचा हात होता आणि गाणं सुरू झालं. सुर्ख वाला सोज वाला फैज वाला लव होता है जो लव से ज़्यादा वैसे वाला लव. आणि आश्चर्याने म्हणाली, अरे, ही तर प्रिया आहे. पण भाऊ तिच्या सोबत का नाचतोय? आणि नियती कुठे आहे? ती आजूबाजूला पाहते आणि तिला नियती चिरागच्या शेजारी उभी दिसते. वाह, ह्या मॅडम आपल्या नवऱ्याला दुसऱ्या मुलीसोबत नाचताना बघूनही हसतायत. रियांशने जेव्हा नियतीकडे पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक छोटीशी पण खूप गोड स्मित होती. पण ते पाहून आज त्याला आनंद झाला नाही, उलट त्याला राग आला. आणि त्यानंतर ती कुठलाही राग मस्तर दाखवत नाही. तिला खरंच काही फरक पडत नाही का? तो विचार करत होता. नाही, असं नाही होऊ शकत. ती आपल्या हसण्यात सगळं काही लपवते. नियती रियांशकडे पाहून हसत होती, पण तिच्या हाताने तिने आपला दुपट्टा घट्ट पकडला आणि मूठ आवळली. तुझं हे हसू आज काहीसं खोटं वाटतंय, चिराग म्हणाला, जो तिच्याकडे बराच वेळ पाहत होता. नियती त्याच्याकडे वळली. तो पुढे म्हणाला, मत्सर होतोय ना तुला? नियतीने त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि पुन्हा नजरा रियांशकडे गेल्या. रियांशचा हात प्रियाच्या कमरेवर होता. ती त्याच्याकडेच पाहत म्हणाली, मला मत्सर नाही होत, पण खूप खूप राग येतोय. हा जो पाऊल तू विचार न करता उचललास ना, तो तुला फार महागात पडेल रियांश ठाकूर. नियती म्हणाली. इतकं बोलून ती चिरागकडे पाहते आणि त्याचा हात पकडते. हे सगळं रियांशही पाहत होता. चिरागला काही कळेना नियतीच्या मनात नक्की काय चाललंय. पण नियती त्याचा हात धरून सरळ फ्लोअरकडे निघाली. आणि त्यानंतर चिराग घाबरून म्हणाला, अरे, कुठे घेऊन चालली आहेस मला नियती? ती पुढे जात म्हणाली, चल, आज आपण कपल डान्स करूया. चिराग दचकलाच. काय? नाही नाही, तुझा नवरा मला ठार मारील. आणि त्यानंतर तो हात सोडवायचा प्रयत्न करू लागला. पण नियती रागाने म्हणाली, आपल्या मैत्रीची शपथ आहे तुला. हात सोडवायचा नाही. जे सांगते तेच कर. मला रियांश ठाकूरशी भांडायचं नाही. मैत्री हवी आहे त्याच्याशी. मला जाऊ दे प्लीज, चिराग विनवणी करत म्हणाला. पण नियतीने काहीही न ऐकता त्याला ओढत नेलं आणि दोघे फ्लोअरवर पोहोचले. अन्या त्यांना पाहून गोंधळली. हे आता काय सुरू आहे? आदर्श आणि न्यासा एकमेकांकडे पाहतात. न्यासा म्हणाली, असं वाटतंय आज रणांगण सजणारच. काय? आदर्शने विचारलं. त्यानंतर ती म्हणाली की काही नाही. न्यासा पटकन म्हणाली आणि पुन्हा पुढे बघू लागली. तेवढ्यात डीजे चुकून दुसरं गाणं लावतो. बाहों में दे बस जाने, सीने में दे चुप जाने. हे गाणं लागल्यानंतर नियती चिरागच्या मिठीत शिरते. रियांश मात्र थबकतो.
त्याच्या चेहऱ्यावरचा राग आता उफाळून येतो. तुझं तुझं बिन मैं जाऊ तो कहा गाणं चालू असताना नियती हलक्या नजरेने रियांशकडे पाहते आणि मग चिरागपासून थोडी दूर होते. चिराग परिस्थितीमुळे गोंधळलेला तिला पुन्हा फिरवतो. डीजेने गाणं बदलताच चिराग मनातच कुजबुजला, या डीजेला दुसरं काही गाणं मिळालं नाही का? त्याचवेळी नियतीही मनात विचार करत होती, गाणं थोडं जास्तच विचित्र आहे. पण हे गाणं नसतं तर रियांशला चिडवण्यात मज्जा कशी आली असती? मिस्टर रियांश ठाकूर, तुम्ही मला जळवायचा प्रयत्न करत होता ना, पण तुमचाच प्लॅन तुमच्यावर उलटला. आणि त्याचनंतर रियांश त्यावेळी प्रियाचा हात धरून डान्स फ्लोअरवर उभा होता आणि दुरून नियतीकडे पाहत होता. पण प्रिया अचानक त्याचा हात सोडून बाजूला झाली. चिराग आणि नियती सध्या फक्त मित्र नव्हते, तर एक जोडीदारासारखे दिसत होते. दोघे छान नाचत होते. चिरागने पुन्हा नियतीला गोल फिरवलं, पण अचानक तिचा हात सुटला आणि ती खाली पडू लागली. मात्र ती जमिनीवर आपटण्याआधीच रियांशने पुढे येऊन तिच्या कमरेला धरून तिला सावरलं. सगळेच ते तिच्या पडण्याने दचकले होते, पण रियांशने तिला वाचवल्याने सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. नियती आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत होती. तिचा श्वास जलद झाला होता. रियांश मात्र निर्विकार चेहऱ्याने तिच्याकडे पाहत होता. नियतीला त्याचं वागणं विचित्र वाटलं. ती स्वतःला त्याच्या पकडीतून सोडवण्याचा प्रयत्न करू लागली, पण रियांशने तिच्या मनगटाला घट्ट पकडलं. ती वळून त्याच्याकडे पाहते. तेवढ्यात रियांशने तिला झटकन आपल्या जवळ ओढलं आणि ती त्याच्या बाहुपाशात येऊन थांबली. त्याचनंतर दोघे एकमेकांकडे एकटक पाहत राहिले. रियांशच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. त्यामुळे नियतीला समजत नव्हतं की त्याच्या मनात नेमकं काय चाललं आहे. इतक्यात तिला आपल्या कमरेवर त्याच्या बोटांचा स्पर्श जाणवला. ती दचकून खाली पाहते आणि बघते की रियांश हळूहळू आपला हात तिच्या कमरेवर नेतोय आणि घट्ट पकडतोय. नियतीचा श्वास थांबल्यासारखा झाला. ती कसाबसा म्हणाली, रियांश, मला सोडा. तेवढ्यात गाणं बदललं. नवीन गाणं लागलं. गाणं लागल्यावर रियांशने तिचे हात हलकेच स्पर्श करत तिची एक हथेली आपल्या खांद्यावर ठेवली आणि दुसरा हात आपल्या हातात घेऊन तिला अजून जवळ ओढलं. तो शांतपणे म्हणाला, मला काही ऐकू येत नाही. तू काय म्हणतेस? नियतीने त्याच्या खांद्यावरचा हात काढून दूर जाण्याचा प्रयत्न केला, पण रियांशने मागून दोन्ही हात तिच्या कमरेभोवती घट्ट गुंडाळले आणि तिला आपल्या जवळ घेतलं. तो तिच्या शरीराच्या तालावर तिला हलकेच डोलवत होता. पुढच्या क्षणी रियांशने तिच्या कानाजवळ हलकीशी फुंकर मारली आणि नियतीचे डोळे अनायासे बंद झाले. त्याने कुजबुजत विचारलं, काय झालं? माझ्यासोबत नाचायला मज्जा येत नाही का? नियती पटकन डोळे उघडून म्हणाली, हे काय बकवास आहे? त्यानंतर रियांश हसत म्हणाला, हा बकवास नाही, माझी जान आहेस तू. आणि एवढं म्हणत त्याने तिच्या खांद्यावर हलकं चुंबन घेतलं. नियतीने पुन्हा डोळे बंद केले. त्याच्या स्पर्शाने तिचं हृदय धडधडू लागलं. तिला हलका भोवरा यायला लागला. ती मनात विचार करू लागली, माझं असं का होतंय? मी कुठं अडकले आहे? सगळं उलटं कसं झालं? असं का वाटतंय की सगळं रियांशच्या बाजूने चाललंय? जसं तो हवं तसं होतंय. रियांशने तिला थोडंसं दूर केलं. दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते. पुढच्या क्षणी त्याने तिला पुन्हा जवळ घेतलं आणि तिचे दोन्ही हात आपल्या मानेवर ठेवले. दोघे इतके जवळ आले होते की त्यांचा श्वास एकमेकांच्या चेहऱ्यावर जाणवत होता. नियतीला बेचैनी वाटू लागली आणि तिने चेहरा बाजूला वळवला. रियांश तिचं असं करणं बघून हलकसं हसला आणि अचानक तिला सोडून दिलं. नियतीने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं आणि रियांश शांतपणे बार काउंटरकडे निघून गेला.
नियती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आणि मग तीही बाजूला झाली. ते दोघे फ्लोअरवरून दूर जाताच सगळ्यांनी जोरदार टाळ्यांचा गजर केला. नियती अजूनही रियांशकडेच पाहत होती आणि रियांशही तिच्याकडेच एकटक बघत होता. नियतीच्या मनात विचार चालला होता, अचानक रियांशने मला का सोडलं? तर दुसऱ्या बाजूला रियांशच्या मनात अनेक प्रश्नांचे वादळ उठले होते. कदाचित तू खरंच बरोबर बोललीस नियती, तुला माझ्यावर प्रेम नाही, म्हणूनच माझं तुझ्या जवळ येणं तुला आवडत नाही. नाही, मी काय विचार करतोय? तुझ्या डोळ्यात तर नेहमीच माझ्यासाठी प्रेम दिसतं, पण फक्त दिसतं, व्यक्त मात्र होत नाही. तू असं का करतेस नियती? तू तुझं प्रेम केव्हा दाखवशील? तो दिवस केव्हा येईल जेव्हा तूही म्हणशील, रियांश आय लव्ह यू. इतकं विचार करता करता रियांशच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला. तो क्षणभर चकित झाला आणि लगेचच वळून उभा राहिला. मी रडतोय नाही, रियांश ठाकूर कधीच रडत नाही, असं म्हणत त्याने आपल्या गालांवरील अश्रू पुसले. मग स्वतःशीच ठाम स्वरात म्हणाला, आता जोपर्यंत तू स्वतः सांगत नाहीस की तुलाही माझ्यावर प्रेम आहे, तोपर्यंत मी तुझ्या जवळही येणार नाही. नियती. रियांश ठाकूर. क्षणभर शांतता होती. मग त्याने समोर उभ्या असलेल्या मुलाला म्हणालो की एक स्ट्रॉंग ड्रिंक बनव. नियती नेहमी रियांशपासून अंतर ठेवत असे आणि हेच अंतर त्याला आतून त्रास देत होतं. त्याच वेळी नियती थोड्या अंतरावर उभी होती, त्यामुळे तिला रियांशच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव दिसले नाहीत. तेवढ्यात कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती पटकन मागे वळली तर समोर आराधना मॅडम उभ्या होत्या. आराधना मॅडमने तिचे दोन्ही हात पकडले आणि म्हणाल्या, बेटा मला माफ कर, जे झालंय ते विसरून जा. नियतीने त्यांचा हात घट्ट धरत उत्तर दिलं, नाही मम्मा, तुम्ही का माफी मागत आहात? चूक माझीच होती, मीच तुम्हाला चुकीचं समजत राहिले. हे ऐकून आराधना मॅडमना एकाच वेळी आश्चर्यही वाटलं आणि डोळ्यात आनंदाश्रूही आले. त्या पटकन म्हणाल्या, म्हणजे तू तुझ्या मम्माला माफ केलं आहेस का? नियती हलक्या आवाजात म्हणाली, मम्मा, मीच तुम्हाला विनाकारण शिक्षा दिली. मीच तुम्हाला तुमच्या मुलीपासून दूर ठेवलं. ते माझं मोठं चुकलं, म्हणून मला माफी मागायला हवी, तुम्हाला नाही. इतकं बोलून नियतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण तिने पटकन पुसले. आराधना मॅडमही रडू लागल्या. नियतीने त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली, मम्मा, कृपया रडू नका. इथे कोणालाच आपल्या नात्याबद्दल माहिती नाही. कोणी पाहिलं तर अडचण होईल. हे ऐकताच आराधना मॅडमने आपले अश्रू पुसले. नियतीने त्यांच्या हातात हात घेत म्हणाली, मम्मा, मला कळलंय की डॅडना कोणी मारलंय. हे ऐकताच आराधना मॅडम दचकल्या. कोण? त्या थरथरत्या आवाजात विचारतात. नियतीने त्यांच्या डोळ्यात पाहत उत्तर दिलं, अवदान ठाकूर. हे नाव ऐकताच आराधना मॅडम थबकल्या. नियती म्हणाली, हो मम्मा, मलाही विश्वास बसत नव्हता, पण हे खरं आहे. त्यावेळी इशिता तिथून जात होती. तिची नजर नियती आणि आराधना मॅडमवर पडली. ती थांबली आणि मनात विचार केला, या दोघी फक्त दोनदा भेटल्या आहेत, पण त्यांच्यात इतकी जवळीक का दिसते? जणू काही ह्या दोघी माझ्यापेक्षा जास्त एकमेकींना ओळखतात. काहीतरी आहे जे स्पष्ट नाही. इतकं विचार करून ती दोघांकडे चालू लागली. आराधना मॅडम काही बोलणारच होत्या, तेवढ्यात नियती पटकन म्हणाली, आंटी, तुम्ही खरंच खूप छान आहात. काय चाललं इथे? इशिता विचारते. आराधना मॅडम तिच्याकडे पाहतात, पण काही बोलत नाहीत. नियती पटकन म्हणाली, आंटी, मला आपल्या घरी बोलवलं आहे. आणि इशिता आंटी, तुमची फ्रेंड खूप चांगली आहे. खूप नशीबवान असतात अशा फ्रेंड्स मिळवणं. मग ती हसत म्हणाली, खरं सांगायचं तर मी पण नशीबवान आहे, कारण मला आणण्यासारखी फ्रेंड मिळाली.
तेवढ्यात अन्या येत म्हणाली, अरे इथे माझीच स्तुती चालली आहे का? नियती हसून म्हणाली, नाही रे, असं काही नाही चाललंय. मी ऐकलंय बरं का. अन्या चिडवत म्हणाली. नियती म्हणाली, तू चुकीचं ऐकलंयस. त्या क्षणी चिरागने आवाज दिला, आणि नियती? त्यानंतर इकडे नियती मागे वळली तर चिराग आणि त्याचे आई वडील उभे होते. चिरागचे वडील म्हणाले, बेटा आता आम्ही निघतो. नियतीने लगेचच त्यांच्या पायांना हात लावला. मग चिरागच्या आईला मिठी मारली आणि चिरागकडे हात हलवून बाय म्हटलं. अन्या चिरागकडे पाहत होती. चिरागनेही तिच्याकडे पाहून बाय म्हटलं. अन्यानेही हसून प्रतिसाद दिला आणि ते निघून गेले. आराधना मॅडम म्हणाल्या, इशिता मी पण निघते. त्यांनी इशिताला मिठी मारली. अन्याने त्यांच्या पायांना हात लावला आणि नियतीही. आगे जाऊन नियती आराधनाजींचे पाय स्पर्श करते. आराधनाजी तिच्याकडे क्षणभर पाहतात आणि तिथून निघून जातात. आदर्श त्यावेळी न्यासासोबत होता. इतक्यात त्याचा फोन वाजतो. तो कॉल घेण्यासाठी बाजूला जातो. न्यासासोबत शनया उभी असल्याने त्या दोघी गप्पा मारू लागतात. काही वेळानंतर आदर्श परत येतो आणि त्या दोघींना पाहून म्हणतो, मला आता निघावं लागेल, अर्जंट काम आलं आहे, असं सांगून तोही तिथून निघून जातो. आता जवळपास सगळेच लोक निघून गेले होते. इशिताजी घरात गेल्या होत्या. अन्या नियतीकडे पाहून म्हणाली, चल ना आपणही जाऊया. हा भारी लेहंगा आता अजिबात झेपत नाही. हो बरोबर आहे, चल जाऊया, नियतीही म्हणाली आणि दोघी आत गेल्या. आता रियांशचा विचार नियतीच्या मनातून पूर्णपणे निघून गेला होता. त्यावेळी शनया आणि न्यासाही एकत्रच गेल्या. मीरा तर आधीच निघून गेली होती. अवधानजी तिथल्या सगळ्या गोष्टी पाहत उभे होते. त्यांच्यासोबत राघवही होता. नियती खाली आपल्या खोलीत जाण्यास निघाली तेवढ्यात अन्याने तिला थांबवत म्हणाली, अगं मॅडम कुठे चाललीस? तुझी खोली आता 3 नाही वरची आहे. अरे हो, मी तर विसरलेच होते. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद, नियती हसत म्हणाली आणि जिना चढून वर गेली. अन्याची खोली आधी लागल्याने ती आपल्या खोलीत गेली तर नियती रियांशच्या खोलीत पोहोचली. तिने कपाटातून आपले कपडे काढले आणि वॉशरूममध्ये गेली. दरम्यान अवधानजी राघवला विचारतात, रियांश कुठे आहे? सर काही काम आहे का? मी त्यांना कॉल करतो, राघव म्हणतो. अवधानजी शांतपणे म्हणतात की नाही, काही काम नाही, फक्त विचारत होतो. तो कुठे आहे ते पाहून ये. पण सर आपण एकटे कसं कराल? राघव विचारतो. मी सांभाळतो, तू जा, अवधानजी म्हणतात. ठीक आहे सर, राघव म्हणतो आणि रियांशला पुन्हा फोन लावतो. फोन लागताना तो स्वतःशी म्हणतो, अवधान सरांसोबत असणं खरंच कठीण आहे. कायम रागातच बोलतात आणि सगळ्यांची चूक माझीच करतात. जर त्यांना थोडं कमी राग यायचा असता तर किती बरं झालं असतं. इतक्यात फोनची रिंग संपते आणि कॉल कट होतो. राघव थोडा घाबरतो आणि स्वतःशी म्हणतो, सरने कॉल रिसीव्ह केला नाही, हे कसं शक्य आहे? तो पार्टी हॉलभर रियांशला शोधू लागतो. काही वेळाने थकून तो स्वतःशी म्हणतो, इतक्या मोठ्या ठिकाणी त्यांना एकट्याने शोधणं शक्य नाही. मग तो फोन काढून गार्ड मॅनेजरला कॉल करतो आणि सांगतो, सगळ्या लोकांना सूचना द्या, सर कुठे दिसले तर लगेच मला कळवा. असं म्हणून तो कॉल कट करतो. राघव विचार करतो, कदाचित सर त्यांच्या रूममध्ये गेले असतील. एक काम करतो, मॅडमकडून विचारतो. असं म्हणून तो नियतीचा नंबर शोधतो आणि लगेच कॉल करतो. रिंग जाते पण फोन कुणी उचलत नाही. तो पुन्हा कॉल करणार इतक्यात दुसऱ्या गार्डचा फोन येतो. गार्ड घाबरलेल्या आवाजात म्हणतो, राघव सर, सर, काही सांगतो. ते ऐकताच राघव म्हणतो, मी लगेच येतो. तो पटकन फोन कट करून बार काउंटरकडे धावतो. तिथे पोहोचल्यावर रियांशला पाहतो आणि थक्क होऊन म्हणतो,
अरे देवा, सर तर पूर्णपणे ड्रंक आहेत. तो लगेच रियांशकडे जातो. रियांश बारटेंडरकडे पाहून आणखी एक ड्रिंक मागतो, पण राघव त्याला इशाऱ्याने देऊ नको असं सांगतो. रियांश कठोर आवाजात म्हणतो, ऐकलं नाही का मी काय सांगितलं? ड्रिंक दे. त्याच्या आवाजाने बारटेंडर घाबरतो आणि ड्रिंक देतो. राघव डोळे घट्ट मिटतो, खोल श्वास घेतो, काही बोलण्याचा प्रयत्न करतो, पण शब्दच तोंडातून बाहेर येत नाहीत. राघव स्वतःशीच पुटपुटत होता, मी सरांना दारू न पिण्याचा सल्ला देऊ शकत नाही. आता काय करू? तो काही वेळ विचारात पडतो. सरांना थांबवायचं तरी कसं? दरम्यान नियती कपडे बदलून रूममध्ये परत येते. ती पाहते तर रियांश खोलीत नव्हता. मग ती स्टडी रूमचं दार उघडून पाहते, पण तिथेही रियांश दिसत नाही. ती वेळ पाहते. जवळपास 11 वाजत आलेले असतात. ती स्वतःशीच म्हणते, आत्तापर्यंत तर तो आला पाहिजे होता. बरं, मला काय फरक पडतो? असं म्हणून ती फोन उचलते, बेडवर बसते आणि फोन चालू करते. स्क्रीनवर तिला एका अज्ञात नंबरवरून मिस कॉल दिसतो. नियती स्वतःशीच म्हणते, इतक्या रात्री कोणाचा कॉल असेल? तोही अनोळखी नंबरवरून. बघतेच काय ते. असं म्हणत ती कॉल बॅक करते. त्यावेळी राघव विचारात असतो. तेवढ्या त्याचा फोन वाजतो. स्क्रीनवर नियती मॅम असं नाव फ्लॅश होतं. राघव स्वतःशी म्हणतो, सापडला उपाय. तो पटकन कॉल उचलतो. हॅलो नियती मॅम, तुम्ही लगेच बार काउंटरकडे या. रियांश सर. नियती घाबरत म्हणते, काय झालं त्यांना? आणि त्यानंतर इकडे राघव म्हणाला, नाही, तुम्ही स्वतःच या आणि पहा काय झालंय ते. असं म्हणत तो कॉल कट करतो. नियती घाईघाईने बाहेर धावते. ती जिना उतरून मुख्य दरवाजातून बाहेर येते आणि थेट बार काउंटरकडे जाते. तेथे तिला राघव उभा दिसतो, पण लगेचच तिची नजर रियांशकडे जाते. तो बार काउंटरवर बसलेला असतो. रियांशला सुरक्षित पाहून ती सुटकेचा निश्वास सोडते. ती त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहते. त्याच्या कुर्त्याच्या बटना उघडलेल्या असतात, बाह्या कोपरापर्यंत चढवलेल्या आणि डोळे थोडे लाल झालेले. तो सतत एकामागं एक ड्रिंक घेत असतो. राघव काळजीने नियतीकडे येतो. मॅम, सर खूप जास्त प्यायलेत, अजूनही ऑर्डर देत आहेत, कृपया त्यांना थांबवा. नियती रियांशकडे पाहते. तिच्या डोळ्यात एकाच वेळी राग आणि काळजी दिसते. ती थेट बार काउंटरच्या आत जाते. तिथे बारटेंडर उभा असतो. नियती कडक आवाजात म्हणते, तू आता जाऊ शकतोस, इथून पुढे मी बघते. बारटेंडर तिच्याकडे पाहतो, क्षणभर थांबतो आणि मग मान हलवत निघून जातो. नियती रियांशकडे पाहते, खोल श्वास घेते आणि प्रोफेशनल टोनमध्ये विचारते, सर, तुम्हाला कोणती ड्रिंक हवी आहे? तिच्या या प्रश्नाने राघव थोडा गोंधळतो. रियांश जो ग्लासकडे बघत बसलेला असतो तो हळूच वर पाहतो. त्याच्या डोळ्यात स्पष्ट वेदना दिसतात. तो काही क्षण नियतीकडे बघतो आणि मग एक फिक्के हसून देतो. तुला नाही वाटत मी खूपच पिऊन घेतला आहे? नियती गंभीर आवाजात म्हणते. तुमच्या असिस्टंटला तर तसंच वाटते. रियांश थोडं हसत विचारतो, आणि तुला काय वाटतं? नियती काही क्षण त्याच्याकडे पाहते आणि मग नजरा दुसरीकडे वळवते. रियांश पुन्हा हलक्या तिरस्काराने म्हणतो, माझ्या असिस्टंटला माझी काळजी आहे की मी कुठल्या त्रासात अडकू नये, की खरं म्हणजे. तो वाक्य अर्धवट सोडून तिच्या डोळ्यात पाहतो. तुला माझी काळजी वाटते का? नियती थोडी अस्वस्थ होते, पण भावनांवर ताबा ठेवत म्हणते, मी फक्त माझं काम करते सर. तिच्या उत्तरावर रियांश मूठ घट्ट बंद करतो. डोळे बंद करून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करतो. दोघांच्या या संवादावर राघवच्या चेहऱ्यावर हलकं स्मित येतं.
तो हळूच म्हणतो, मी जाऊ का मॅम? तुम्ही सांभाळाल ना? नियती मान हलवते. राघव काही मुलांना बाहेर जायचा इशारा देतो आणि निघून जातो. रियांश आता नियतीकडे दुर्लक्ष करतो आणि उठायचा प्रयत्न करतो, पण अचानक त्याचा तोल जातो. नियती झटकन त्याच्याकडे धाव घेते आणि त्याचे दोन्ही खांदे पकडते. पण रियांश झटकन तिचा हात दूर सारतो. त्याच्या या वागण्याने नियती काही क्षण स्तब्ध होते, गोंधळलेली पण शांत राहते. माझ्यापासून दूर राहा. जेव्हा प्रेमच नाही तेव्हा काळजी करण्याचीही गरज नाही. रियांश नियतीच्या डोळ्यात सरळ पाहत म्हणतो. नियती आश्चर्यचकित होत म्हणते. रियांशचे शब्द ऐकून तिचं हृदय अचानक जोरात धडधडू लागतं. ती एक खोल श्वास घेते आणि त्याच्याकडे पाहत म्हणते, तुम्ही नीट उभेही राहू शकत नाही, मग खोलीपर्यंत कसे जाणार? मी मदत करते. असं म्हणत ती त्याचा खांदा पकडण्याचा प्रयत्न करते, पण त्याआधीच रियांश हात पुढे करून तिला थांबवतो. नियतीला त्याचं असं वागणं अजिबात आवडत नाही. ती रागाने हात छातीवर घालते, सरळ उभी राहते आणि रियांशकडे कठोर नजरेने पाहू लागते. नियती मनातच म्हणते, मी बघतेच हा माझी मदत न घेता खोलीत कसा पोहोचतो. रियांश एक खोल श्वास घेतो, कपाळावरचा घाम पुसतो आणि थोड्या वेळाने पुन्हा तिच्याकडे पाहतो. त्याच्या डोळ्यात दारूची नशा स्पष्ट आहे, पण त्याच्या मनात एक गोंधळ, एक वादळ सुरू आहे. तो खिशातून मोबाईल काढतो आणि राघवला कॉल करण्याचा प्रयत्न करतो, पण स्क्रीनकडे पाहताच त्याचा चेहरा बदलतो. फोन स्विच ऑफ झाला होता. तो काही क्षण निराशपणे स्क्रीनकडे पाहत राहतो आणि मग त्रस्त होऊन मोबाईल पुन्हा खिशात ठेवतो. नियती हे सगळं शांतपणे पाहत असते. तिला कळून चुकतं की रियांश स्वतःला सांभाळू शकणार नाही, पण तरीही त्याच्या हट्टामुळे तो मदत घ्यायला तयार नाही. ती खोल श्वास घेते आणि ठाम आवाजात म्हणते, नियती म्हणते, तुम्ही नशेत आहात, चालूही शकत नाही आणि आता तुमचा फोनही बंद आहे, तरी सुद्धा तुम्हाला माझी मदत नको आहे का? रियांश तिच्या शब्दांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो. तो उभा राहतो, स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचे पाय थरथर कापू लागतात. काही पावलं टाकताच तो तोल गमावतो. नियती पटकन पुढे सरसावते आणि त्याचे दोन्ही हात पकडून त्याला घट्ट धरून ठेवते. रियांश रागाने तिच्याकडे बघतो. त्याच्या डोळ्यात दारूची नशा आणि अहंकार दोन्ही दिसतात. रियांश रागाने म्हणतो, आय सेड नो, स्टे अवे फ्रॉम मी. तो झटका देऊन स्वतःला तिच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचं शरीर त्याला साथ देत नाही. त्याचा श्वास जोरात चाललेला असतो, डोके जड होतं आणि त्याच्या नजरा हळूहळू धुसर होऊ लागतात. नियती पूर्णपणे अस्वस्थ होते. तिला ठाऊक असतं, जर तिने त्याला आता सोडलं तर तो नक्कीच कोसळेल, पण तरीही रियांशचा हट्ट आणि अहंकार त्याला झुकू देत नाही. रियांश थरथरत्या आवाजात म्हणाला, मला तुझी मदत नको, मी स्वतः जाऊ शकतो. तो पुन्हा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो, पण यावेळी त्याचा श्वास अधिकच जोरात होतो. अचानक त्याच्या डोळ्यात अंधुकपणा येतो, शरीर शिथिल होतं आणि तो कोसळण्याच्या बेतात होत असतो. नियती तत्काळ पुढे येते आणि त्याला आपल्या दोन्ही हातांनी घट्ट पकडते. नियती थोडा त्रास घेत पण शांतपणे, आता पुरे झाली ही वादविवाद, तुम्हाला माझी मदत घ्यावीच लागेल. रियांश तिला थांबवण्यासाठी काही बोलणारच होता, पण त्याची तब्येत इतकी बिघडलेली होती की तो काहीच बोलू शकला नाही. त्याच्या डोळ्यांच्या पापण्या अर्ध्या मिटतात आणि शेवटी तो पूर्णपणे नियतीच्या खांद्यावर
झुकतो. नियती आता पूर्ण ताकदीने त्याला आधार देते आणि सावकाशपणे त्याला घेऊन घराकडे जायला लागते. तिला माहिती असतं की रियांश सध्या काहीही बोलेल, पण त्याला तिच्या मदतीची गरज आहे आणि आज ती मागे हटणारी नव्हती. काहीही झालं तरी ती त्याला सावरायचं ठरवते. रियांशचं डोकं थोडंसं झुकलेलं होतं. श्वास जलद झाले होते. त्याचे डोळे अजूनही नियतीकडेच रोखलेले होते. पण त्या नजरेत आता राग नव्हता, काहीतरी वेगळी खोल भावना होती, जी तो नशेत असतानाही लपवू शकत नव्हता. नियती त्याची अस्वस्थता पाहून व्याकुळ होते. ती त्याच्या खांद्याला आधार देत सावकाशपणे त्याला आपल्या खोलीकडे घेऊन जाते. वाटेत रियांशचं डोकं हलकं नियतीच्या खांद्यावर टेकतं. नियती हळू आवाजात म्हणते, थोड्या चिडचिडीत सुरात म्हणते, इतकं मोठं बिझनेसमॅन आहात, पण स्वतःकडे बघा ना. स्वतःला सांभाळू शकत नाही तर एवढी पिण्याची गरज काय होती? रियांश काहीही उत्तर देत नाही. त्याचे डोळे हळूहळू मिटायला लागतात. पण अचानक तो थोडासा हसतो. रियांश नसेत हरवलेल्या मंद आवाजात म्हणतो, तुला काय फरक पडतो? नियती त्याच्या या प्रश्नावर क्षणभर थांबते. हो, तिला फरक पडत होता. खूपच फरक पडत होता, पण ती ते सांगू शकत नव्हती. ती फक्त एक खोल श्वास घेते आणि त्याला खोलीत नेऊन ठेवते. खोलीत पोहोचताच रियांश अचानक मागे घसरतो. नियती घाबरून त्याला पकडते, पण त्याचा बाहूंचा अनवधानाने तिच्या कमरेभोवती घट्ट फेरा पकडतो आणि तो थेट तिच्या मिठीत येतो. काही क्षण दोघांमधली जवळीक वाढते. नियतीचं हृदय जोरात धडधडायला लागतं. रियांशच्या श्वासांचा स्पर्श तिच्या चेहऱ्याला जाणवत असतो. त्याचे डोळे अर्धवट उघडे होते आणि त्यात काहीतरी असं होतं, अशी एक अपूर्ण इच्छा जी कधी संपणार नव्हती. रियांश हळू आवाजात किंचित हसला. जर खरंच तू माझ्यावर प्रेम करत नाहीस तर मग मला असं का धरून ठेवलंस? नियतीचे डोळे मोठे होतात. ती लगेच त्याला सोडवायचा प्रयत्न करते, पण रियांशची पकड थोडी घट्ट होती. तो शुद्धीत नसतानाही त्याच्या हातांचा हलका स्पर्श तिला थांबवतो. नियती शांतपणे खोल श्वास घेत आपण झोपायला हवं रियांश. ती कसाबसा त्याला पलंगावर झोपवते. त्याचे बूट काढून ठेवते आणि निघायच्या तयारीत असते. पण त्याचवेळी रियांश पुन्हा तिचं मनगट पकडतो. नियती थबकते आणि त्यानंतर तिचा श्वास जलद होतो. रियांशच्या बोटांचा हलका उबदार स्पर्श तिच्या अंगातून शिरशिरी पसरवतो. ती वळून त्याच्याकडे पाहते. रियांश नसेत हरवलेल्या खोल आवाजात म्हणाला, माझ्यावर रागावलीस का? नियती काही क्षण काहीच बोलत नाही. ती आपली नजर खाली करते, पण त्याच्या बोटांची हलकी पकड अजूनही तिच्या मनगटावर होती. तिला असं वाटतं जणू तो तिला खरंच सोडू इच्छितच नाही. नियती हळू आवाजात स्वतःला सावरत म्हणाली, आपण खूप थकले आहात. आता विश्रांती घ्या, सकाळी बोलू. ती मनगट सोडवायचा प्रयत्न करते, पण रियांश अचानक तिच्या बोटांना आपल्या बोटात अडकवतो. नियती दचकीने त्याच्याकडे पाहते. त्याच्या डोळ्यात प्रेमाचा ओलावा होता, पण ओठांवर केवळ एक मंद थकलेलं हास्य होतं. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपलेला आहे. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.